तर मला सांगा, आता मागच्या तासात आपण स्वातंत्र्य लढ्याबद्दल थोडीफार माहिती मिळवली होती की भारत पारतंत्र्यात कसा गेला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणकोणत्या लोकांनी कोणकोणत्या नेत्यांनी आपल्याला मदत केली. तर आज आपल्याला अशाच एक व्यक्तीबद्दल माहिती मिळवायची आहे. तर या कागदावर कोणाचं चित्र दिसतंय? कोणाचंच नाही. आता समोर या आणि आता मला कोणाचं दिसतंय चित्र? राणी लक्ष्मीबाई यांचं चित्र दिसत आहे. हा बरोबर. तर 1857 मध्ये राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंत्र्य म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा उभा केला. त्यासाठी त्यांनी तात्या टोपे यांनी देखील त्यांना मदत केली होती. मग आता नेतृत्व म्हटल्यावर त्याच्या अंगात काहीतरी गुण असणारच. तर कोण कोण नेतृत्व करते? आता मी जर उठलो आणि म्हणलं आमची जी भारताची इंडियन आर्मी आहे त्यामुळे त्याचं नेतृत्व मी करणार, तर चालेल काय? नाही. मग त्यासाठी नेतृत्व गुण असायला पाहिजे. तर त्यासाठी आपण एक खेळ खेळूया, म्हणजे नेतृत्व कुणाचं चांगलं आहे ते आपल्याला बघता येईल. तर कोणतरी समोर या. आपल्याला गेम काय खेळायचा आहे, तर तुमच्याकडे एक कोणतरी नेता होणार. कोण नेता होणार? हा, आणि तुम्ही तुमच्या सैनिकाला मार्गदर्शन करायचं आहे. पहिला तर त्यांचे डोळे बंद. आता हे तुमच्या सैनिकाला द्यायचं आहे आणि ही जी प्रतिकृती काढल्या तीच ह्या साईडला काढून दाखवायची आहे. जर तुमच्या सैनिकाने व्यवस्थित प्रतिकृती काढली तर तुमचं नेतृत्व व्यवस्थित आहे असं आपण म्हणू शकतोय. फक्त तुम्ही त्याला इकडे काढ तिकडे काढ एवढंच सांगायचं. त्याच्यापेक्षा लहान आकृती झाली तर चालत्या, मोठ्या झाली तरी पण चालतं. स्टार्ट. फक्त हाताला धरायचं. खाली बास, उजव्या साईडला बास, वरच्या साईडला जा बास, परत डाव्या साईडला शिस्तीत थोडं खाली बास. आता परत वरतीला बास. आता आपल्याला तिरकं जायचं आहे. आपल्याला उजव्या साईडला थोडं तिरकं काढायचं. आपल्याला त्रिकोण काढायचं आहे. जा पुढं बास. छान. आता तसंच तिरकं परत उजव्या साईडला खाली. शिस्तीत. अजून थोडं बास. ओके, व्हेरी गुड. म्हणजे जशी आपली प्रतिकृती आधी होती तशीच प्रतिकृती आपली दुसऱ्या साईडला आलेला आहे. तर हे कशामुळे होतंय? तर जी नेतृत्व करण्याची क्षमता आहे त्याच्यामुळे. म्हणजे त्याने सुरुवातीला कसं सांगितलं, उजवीकडे जावा, डावीकडे जावा, खाली जावा, वर जावा, तिरकं जावा. म्हणजे काय, जो आपला नेता असतोय त्याने जर व्यवस्थित मार्ग दाखवला तर त्याच्या पाठीमागे जे सैन्य असते ते व्यवस्थितरित्या आगीकूच करू शकते. मग जसं लक्ष्मीबाईने पण तेच केलं. त्यांची जी सैन्य संख्या होती ती खूप कमी होती. ब्रिटिशांच्या मानाने त्यांची सैन्य संख्या ही कमी होती, पण त्यांच्याकडं राणी लक्ष्मीबाई म्हणजे आपण थोडक्यात म्हणतोय झाशी की राणी, त्यांच्याकडं नेतृत्व हे कौशल्य चांगल्या पद्धतीने होतं. त्यामुळे कमी सैनिकात देखील त्यांनी ब्रिटिशांसारख्या मोठ्या सैन्य दलाला देखील म्हणजे हताश केलं. म्हणजे कितीतरी वर्ष त्यांना झाशीची जे राज्य आहे ते दिलं नव्हतं. त्याचप्रमाणे आपण आज कुठला विषय शिकलोय, तर 1857च्या म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील ज्या राणी लक्ष्मीबाई होत्या त्यांच्याबद्दल आज थोडी माहिती बघितलेली आहे.